तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर मग आपण लवकरच आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय. जे आपल्या बाकीचे मित्र हे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील त्यांना सांगतो की आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय की ज्यामध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला नवनवीन जॉब्सच्या अपडेट आपण या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. यामध्ये एक दिवस गव्हर्नमेंट जॉब्स आणि एक दिवस ITचे जॉब्स याबद्दल आपण माहिती टाकतोय की ज्या विद्यार्थ्यांना काही बॅकअप प्लॅन पाहिजे असेल गव्हर्नमेंटची तयारी करता करता त्यांच्यासाठी सुद्धा आपण ITचे जॉब्स रेग्युलर टाकणार आहोत, ज्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम, हायब्रिड, वर्क इन ऑफिस या पद्धतीचे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपण जॉब टाकतोय आणि आपण ते अल्टरनेट टाकतोय. एक दिवस गव्हर्नमेंट जॉब्स आणि एक दिवस ITचे जॉब्स. तर आज आपण गव्हर्नमेंटचे जॉब्स टाकतोय. आता सर्वांना माहितीच असेल की आपला चॅनलचं नाव आहे जॉब्स मराठी. जॉब्स मराठीच्या तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला रेग्युलरली ज्या अपडेट असतील त्या सर्व तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. आज आपण एकूण जॉबची सुरुवात करण्याआधी एक कोटने सुरू करतोय की नशीब आपल्या समोर हरायला तयार असतं. नशीब आपल्या समोर हरायला तयार असतं, फक्त आपली मानसिकता ही जिंकण्याची असली पाहिजे. म्हणजे काय तर आपल्याला वाटतं की आपलं नशीबच एक खराब आहे, आपल्याच सोबत असं का होतंय, सर्व गोष्टी अशाच का घडतायत, त्याबद्दल आपण नेहमीच साशंकता घेत असतो. पण आपल्या दिवसाच्या सुरुवातीला आपण एक पॉझिटिव्ह विचार केला तर आपला एक अख्खा दिवसच चांगला होऊन जातो. म्हणजे काय की जर आपला एक मानसिकता जर जिंकण्याची असेल तर आपलं नशीब कोणत्या पद्धतीने हरायचं तयारी करत असेल तरी सुद्धा तुम्ही जिंकण्याची तयारी ठेवतात. म्हणजे तुम्ही जिंकतातच, फक्त आपली मानसिकता ही जिंकण्याची असली पाहिजे. आज आपण एकूण 3 गव्हर्नमेंट जॉब्सची माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये काय एक पहिली आहे RRB ग्रुप डी भरती 2025, नाशिकचं लेखा व कोशागार नाशिक विभाग भरती आणि तिसरं आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती. याबद्दल आपण सर्व डिस्कस करणार आहे की यांचं किती इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, यांचं लास्ट डेट काय आहे, यांचे फी स्ट्रक्चर काय आहेत, आरक्षण काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, ते सर्व पाहणार आहोत. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन इथे भेटणार आहे. चला तर मग आज आपण आपल्या पहिल्या ऍडला सुरू करतोय, जी आहे 10th + ITI, 12th डिप्लोमा डिग्री यांच्याकरिता RRB ग्रुप डी भरती 2025 आणि याची अंतिम दिनांक आहे 22/2/2025. तर बघा, RRB ने ग्रुप डी ची एक भरती अनाऊन्स केली आहे. रेल्वे भरती बोर्डाद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार गट ड संवर्ग पदासाठी एकूण 32,438 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. किती? 32,438. याच्यापैकी आपल्याला फक्त आणि फक्त एकच जागा हवी आहे गव्हर्नमेंट जॉब्सला, आणि ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटला, आणि त्याची लास्ट डेट आहे 22 फेब्रुवारी 2025. विभागाचं नाव आहे रेल्वे भरती बोर्ड. नोकरीचा प्रकार गव्हर्नमेंट. ऑफिशियल वेबसाईट काय त्यांचीवाली? rrbapply.gov.in, www.rrbapply.gov.in. या ज्यांच्या लिंक वगैरे सर्व मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे, म्हणून तुम्ही इथून सुद्धा अप्लाय करू शकता. याचं लोकेशन काय आहे, म्हणजे स्थान काय आहे पूर्ण भारतामध्ये. पदाचं नाव गट ड संवर्ग आहे. पदाची संख्या किती आहे? 32,438 आहे. आणि शैक्षणिक अर्हता 10वी 12वी डिप्लोमा डिग्री वगैरे सर्वांसाठी आहे. आणि अर्ज करण्याचा प्रकार हा ऑनलाईन आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता. आणि निवड प्रक्रिया काय आहे? निवड प्रक्रिया म्हणजे परीक्षा माध्यमातून तुम्हाला हा पेपर देता येणार आहे. आता ही जाहिरात क्रमांक CNN 8/2024 आहे. ऑफिशियल त्यांच्यावाल्या कोणती जाहिरातीप्रमाणे हे आलंय. आता पदाचं नाव काय आहे की ग्रुप डी आहे, म्हणजे गट डच आहे. त्याच्यामध्ये काय आहे? असिस्टंट पॉइंटमन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मॅनेटर हे 3 पदांसाठी ते भरती घेत आहेत. एकूण पदसंख्या किती? 32,438. शैक्षणिक पात्रता काय? 10वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा म्हटलंय, म्हणजे जो 10वी उत्तीर्ण आहे तो सुद्धा अप्लाय करू शकतो, आणि नंतर त्याने ITI ज्याने केली असेल तो पण अप्लाय करू शकतो. वयाची अट काय?
तर 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्ष वय पाहिजे. SC/ST साठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट आहे. म्हणजे काय की एखादा व्यक्ती असेल तो 35 वर्षाचा असेल आणि तो SC/ST पैकी असेल तर त्याला 5 वर्ष सूट आहे. म्हणजे तो 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आणि एखादा OBC मधून आहे त्याला 3 वर्षांची सूट आहे. म्हणजे 35 वर्षाचा व्यक्ती हा 38 वर्षापर्यंत करू शकतो. ज्यांचं 18 कंप्लीट झालंय आणि 36 पर्यंत आहे ते सर्व अप्लाय करू शकतात. कारण बघणारे मॅक्झिमम हे सर्व 10वी उत्तीर्ण आहेतच. यांचं फी स्ट्रक्चर कसं आहे यांचं फी स्ट्रक्चर कसं आहे? जनरल, OBC, EWS साठी 500 रुपये, SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC, महिला यांच्यासाठी 250 रुपये. आणि तुम्हाला जर एक माहित नसेल, जर तुम्ही पेपराला गेले तर पेपराला गेल्यानंतर तुमची फीज ही रिफंड होते रेल्वेची. आणि ही महत्वाची तारीख आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? 22 फेब्रुवारी 2025. काय? 22 फेब्रुवारी 2025. आता पुढची भरती आपलीवाली की नाशिक. आपल्या महाराष्ट्रात नाशिक एक उत्तम शहर राहण्यासाठी आणि तिथे एक चांगल्या प्रकारची भरती निघाली आहे. नाशिक लेखा व कोशागार नाशिक विभाग भरती 2025. अंतिम दिनांक 23/2/2025. आता महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागार नाशिक विभागाअंतर्गत नाशिक द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार कनिष्ठ लेखापाल पदाच्या 59 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. किती जागा आहेत? 59. आणि त्यांची लास्ट डेट काय? 23 फेब्रुवारी 2025. आता या पदानुसार शैक्षणिक अर्हता काय की कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. म्हणजे ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे तो या पदासाठी अप्लाय करायला आहे. आणि मराठी टायपिंग किमान 30 मिनिट्स पर सेकंड आणि इंग्रजी टायपिंग 40. म्हणजे ज्यांचं 30 मराठी आहे आणि ज्यांचं 40 मराठी आहे ते ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते याच्यासाठी ग्राह्य धरले जातील. म्हणजे बघा, ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे ना ते याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने ही अपॉर्च्युनिटी. आपल्याला वाटतं की 59 जागा आहेत, पण एकूण तुम्हीच विचार करा की तुमचे असे किती ग्रॅज्युएट मित्र आहेत की ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे. ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी चांगली की आपण तिथे लवकरात लवकर अप्लाय करू शकतो. कनिष्ठ लेखापाल आहे 59 पद आहेत एकूण. आणि कनिष्ठ लेखापालचा एक पगार किती पडतो? जी सर्वांनाच आतुरता राहते की कनिष्ठ लेखापालचा पगार हा 29,200 ते 93,300 इथपर्यंत तो पगार जातो. आणि आरक्षणाची इथे तरतूद केलेली आहे. आरक्षणाच्या तरतूद मध्ये काय म्हटलंय की जो अमागासवर्ग आहे म्हणजे जनरल कॅटेगरी, अमागासवर्ग आहे त्याला 38 वर्ष आहे. मागासवर्गीय, दुर्बल घटक, अनाथ हे 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. दिव्यांग 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकताय. आणि हे बाकीचं यांच्यासाठी आहे एक्स सर्व्हिसमॅन साठी. म्हणजे अमागास प्रवर्गातील माजी सैनिक 38 वर्ष प्लस सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष. नंतर मागास प्रवर्गातील माजी सैनिक 43 वर्ष प्लस सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष. प्रावीण्य प्राप्त खेळाडू यांना 43 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्त यांना आहे 45 वर्ष. भूकंपग्रस्त यांना आहे 45 वर्ष. आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना आहेत 55 वर्ष. बरोबर. आता याची फी स्ट्रक्चर काय? तर खुला प्रवर्गाला आहे 1000 रुपये फी आणि मागास वर्गाला आहे 900 रुपये फी. खुला प्रवर्गाला आहे 1000 रुपये आणि मागास प्रवर्गाला आहे 900 रुपये. आज याची अर्ज प्रक्रिया 24 डिसेंबर पासून सुरू झाली आहे आणि याचा अंतिम दिनांक आहे 23/2 म्हणजे 23 फेब्रुवारी पर्यंत आहे. आता पुढची एक महत्वाची आणि चांगली भरती आहे की महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 साठी याचा अंतिम दिनांक आहे 27 फेब्रुवारी 2025. बाकीचे जे आपले मित्र असतात की ज्यांना काही आर्थिक कारणामुळे पोलीस भरतीची तयारी करता करता त्यांना काहीतरी एक पाहिजे असतं की नको आपण होमगार्ड म्हणून सुद्धा काही लागू आणि त्यामधून अभ्यास करता करता आपण पोलीस भरतीची तयारी करू, त्यांच्यासाठी एक अतिउत्तम संधी आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025. महाराष्ट्र होमगार्ड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार
होमगार्ड पदाच्या एकूण 2771 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. किती? 2771. आणि यांचा लास्ट डेट आहे 27 फेब्रुवारी 2025. सविस्तर माहितीसाठी आपण ही ऍड प्रसिद्ध केलेली तिचे डिटेल पाहू. आता बघा, विभागाचं नाव काय? महाराष्ट्र होमगार्ड. आणि नोकरीचा प्रकार गव्हर्नमेंट. मग त्यानुसार यांची ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.cdhg.gov.in. ही या डिस्क्रिप्शनमध्ये मी ही ॲड टाकून दिलं, त्याचा काय वादच नाही आहे. आणि स्थान कुठे आहे म्हणजे लोकेशन महाराष्ट्रात आहे. एकूण जागा आहेत 2771. आणि शैक्षणिक अर्हता काय की 10वी पास जे आहेत ते सर्व इथे अप्लाय करू शकतात. अर्ज करण्याचा प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात तुम्ही अर्ज करू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या परीक्षेचे डिटेल्स वगैरे त्या सर्व समजायला येतीलच. सॉरी, यांचं होमगार्ड एकूण पद आहेत 2771. शैक्षणिक पात्रता 10वी. पदाचे नाव होमगार्ड आहे आणि यांचा प्रतिदिन 1283 रुपये होतात. 1283. म्हणजे जर महिन्याचा विचार केला तर तुम्हाला ते 35-40 हजार पर्यंत नक्की पडून जातं. त्याच्यात काही वादच नाही. आणि किमान मर्यादा 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल मर्यादा 45 वर्ष. म्हणजे 18 ते 45 मध्ये जे जे आहेत ते सर्व या पदासाठी अप्लाय करू शकतात. अशा पद्धतीने आपण आजचे 3 एकूण ऍड पाहिले आहेत. पहिली होती RRB ग्रुप डी, जी 32,000 पदांसाठी आहे. दुसरी आहे नाशिक कनिष्ठ लेखापालची, लेखा व कोशागार विभागात. तिथे 59 पद आहेत, पण तिथे टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. 30 मराठी आणि 40 इंग्लिश. आणि तिसरी पाहिली होमगार्ड भरती. होमगार्ड भरतीमध्ये 2771 पदांसाठी. तर तुम्ही सर्वजण याच्यात लवकरात लवकर अप्लाय करणार आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करणार. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे आपण ज्या पद्धतीने अपडेट करू ते सर्व तुम्हाला लवकरात लवकर येतील. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या सर्व लिंकला सुद्धा जॉईंट व्हा. टेलिग्रामची लिंक असो, इंस्टाग्रामची लिंक असो, व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईंट व्हा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर ते अपडेट भेटतील. आणि उद्या आपण अशाच पद्धतीने व्हिडिओ टाकणार आहोत. उद्या हा आयटीचा व्हिडिओ येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आयटीच्या कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये जॉब्स आहेत त्याबद्दल माहिती भेटेल. चालेल, मग अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ संपतोय. आणि मला नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारांमध्ये ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करणार आणि आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ग्रो करण्याची संधी देणार. चालेल, थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.